जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला असून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चाही जोरदार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता एक नवीन नाव चर्चेत आले आहे. एकनाथ शिंदे आणि विनोद तावडे यांच्यानंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नावही राजकीय वर्तुळात चर्चेला विषय ठरत आहेत. इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यास त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून बावनकुळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा रंगली आहे. मात्र या चर्चेत नेमकी किती तथ्य आहे, दिल्लीत पडद्यामागे कोणत्या घडामोडी सुरू आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडू शकते, चला सविस्तर जाणून घेऊया. परंतु मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर उमेश मुंबईवाला या चॅनलला प्लीज जरूर आवर्जून सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच बातम्या नवीन बातम्या आणत असतो. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना वेग आला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या बैठका, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या शक्यता आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री पदासाठी आतापर्यंत एकनाथ शिंदे आणि विनोद तावडे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नावही या शर्यतीत चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे केंद्रात होऊ घातलेल्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा. काही राजकीय विश्लेषकांच्या मते जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली तर महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची गरज निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचीही गंभीरपणे विचार होऊ शकतो, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र या सर्व चर्चांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही राज्यातील अलीकडील काही राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. भाजप आणि शरद पवार गटातील संभाव्य संवाद, काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे येत्या काळात मोठे निर्णय होऊ शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले विधान विशेष चर्चेत आले आहे. त्यांनी दावा केला आहे की जर देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात नियुक्ती झाली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे एक मजबूत पर्याय ठरू शकतात. त्यांच्या मते बावनकुळे यांना संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून प्रशासनातही त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ही चर्चा का रंगत आहे याचाही अंदाज येतो. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा विजय मिळवत आपला प्रभाव सिद्ध केला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा केवळ अफवा नसून राजकीय विश्लेषणाचा एक भाग म्हणूनही पाहिली जात आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्री म्हणून काम केले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली आणि सध्या ते महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे पक्ष संघटना आणि केंद्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे मानले जाते. मात्र मुख्यमंत्री पदाची शर्यत केवळ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावापुरती मर्यादित नाही. एकनाथ शिंदे, विनोद तावडे आणि इतर काही वरिष्ठ नेत्यांची नावेही राजकीय चर्चेत आहेत. भाजपमध्ये अशा महत्त्वाच्या निर्णयांवरती अंतिम शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच केले जाते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या राजकीय अंदाज आणि विश्लेषणाच्या स्वरूपातील आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे विविध घडामोडी सुरू असल्याचे चित्र दिसत असले तरी मुख्यमंत्री बदलाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांकडे राजकीय शक्यता आणि अंदाज म्हणून पाहणे योग्य ठरेल. त्यामुळे अफवा आणि वास्तव यातील फरक समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा या राजकीय अंदाज आणि विश्लेषणाच्या स्वरूपातील आहेत. मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय कधी आणि कोणता होईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो, जर भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळाली तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असे तुम्हाला वाटते? एकनाथ शिंदे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे की आणखीन एखादे नवे नाव? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो. मी तुमचे सर्व कमेंट्स वाचत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच सखोल व वस्तुनिष्ठ राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.